मिथुन राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती काही नवीन संधी आणि काही विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज निर्माण करू शकणारी आहे. सूर्य मीन राशीत असल्यामुळे तुमच्या कर्मभावावर त्याचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे समाजात मानप्रतिष्ठा आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढण्याची शक्यता आहे. बुध हा राशीस्वामी, त्याचा प्रभाव तुमच्या विचारशक्ती आणि संवाद कौशल्यावर दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा गोचर लाभदायक स्थानातून होत असल्यामुळे काही कामे वेगाने पूर्ण होतील. पारंपरिक ज्योतिषानुसार ह्या काळात चंद्र आणि गुरु यांचा शुभसंबंध, ज्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. काही मिथुन राशीच्या जातकांना अचानक एखादी महत्त्वाची माहिती किंवा संधी मिळू शकते, जी भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा असून तुमच्या कल्पकतेमुळे आणि संवाद कौशल्यामुळे वरिष्ठांवर चांगला प्रभाव पाडू शकाल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्याचा असून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन माध्यमातून व्यवसाय वाढवण्याची प्रत्येक संधी तुम्ही त्याचा सदुपयोग करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा असून अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढेल. विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे चांगले परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. एखाद्या शिक्षकांचे किंवा मार्गदर्शकांचे महत्त्वाचे मार्गदर्शन ह्या आठवड्यात मिळण्याची संधी वाया घालवू नका. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा समतोल राखण्याचा असून जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. योग्य संवाद ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. कुटुंबातील एखादा आनंदाचा प्रसंग चांगले वातावरण निर्माण करेल. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या जवळीक वाढवणारा असून काही जण आपल्या नात्याबाबत गंभीर निर्णय ह्या आठवड्यात घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. एखादी छोटी गुंतवणूक भविष्यात फायदा करून देऊ शकते, पण मोठे आर्थिक निर्णय घेताना मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या. आठवड्याच्या शेवटी अचानक काही खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्तापासूनच त्याचं नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असून मानसिक ताण निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. प्राणायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी बुधग्रहाच्या अनुकूलतेसाठी सकाळी हिरव्या मूगडाळीचा एक छोटा मूठभर भाग मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा. त्यानंतर ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने बुद्धीची स्पष्टता वाढेल, संवाद कौशल्य सुधारेल आणि जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होईल.